नमस्कार. महाशिवरात्रीच्या सणाला आपण सर्वजण भगवान शंकरांची पूजा करतो. शिवभक्त रात्रभर जागून महाशिवरात्र साजरी करतात. तसेच शिवमंदिरामध्ये जाऊन यज्ञ, वेदपठण, चिंतन आणि ध्यान करतात. सोबतच शिवाभिषेक करून अशा पवित्र वातावरणात देवत्व अनुभवले जाते. तर यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये महाशिवरात्र कधी आहे? महाशिवरात्रीचा पुण्यकाल काय आहे? पूजा कशी करावी? व्रत कधी करावे? हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाला होता. यामुळे दरवर्षी या तिथीला आपण महाशिवरात्र साजरी करतो. महाशिवरात्रीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. या दिवशी देवांचे देव महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. तर यावर्षी महाशिवरात्र ही 8 मार्च 2024 रोजी येत आहे. महाशिवरात्रीची तिथी ही 8 मार्चला रात्री 9:27 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होत आहे. तर या काळात भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. म्हणून आपल्याला 8 मार्चला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे. महाशिवरात्री दिवशी पूजेची वेळ ही संध्याकाळी 6:25 सुरू होत असून 9:28 पर्यंत आहे. तुम्ही या काळामध्ये पूजा करू शकता. बरेच लोक महाशिवरात्री दिवशी पूजा करण्यासाठी आपल्या जवळच्या मंदिरात जातात. पण काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता आले नाही तर अशा वेळेस तुम्ही घरीच पूजा करू शकता. चला तर पाहूयात शिवपूजा कशी करायची आहे ते. तर सगळ्यात अगोदर महाशिवरात्री दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे. महादेवांना पांढरा रंग खूप प्रिय आहे. यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांना खूप महत्त्व आहे. यामुळे तुमच्याकडे जर पांढऱ्या रंगाची वस्त्र असेल तर ती अवश्य परिधान करा. यानंतर पूजा करायची. पूजा करत असताना सर्वप्रथम रक्षक दिवा लावावा. तुम्ही कोणतेही शुभ कार्य करत असाल किंवा पूजा अर्चना करत असाल तर सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. यानंतर गणपती आणि माता पार्वती यांची पूजा करावी आणि त्याच्यानंतर हातामध्ये बेलपत्र आणि अक्षता घेऊन भगवान शंकराचे ध्यान करावे. ध्यान केल्यानंतर महादेवांना पंचामृताने अभिषेक घालावा. पंचामृत तयार करण्यासाठी थोडेसे कच्चे दूध घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे दही, तूप, थोडेसे मध आणि साखर एकत्र करून अशा प्रकारे पंचामृत बनवून ते महादेवांना पंचामृताचा अभिषेक करावा. पंचामृत बनवणे शक्य नसेल तर अगदी कच्च्या दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता आणि हे सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर अगदी साध्या पाण्याने देखील तुम्ही महादेवांना अभिषेक घालू शकता. त्यानंतर भगवान शंकरांना पांढरी वस्त्र अर्पण करावीत आणि सुगंधी फुले, अत्तर, अक्षता, फुलांच्या माळा, बेलपत्र अर्पण करावीत. महादेवांना पांढरी फुले ही खूप प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही धोत्र्याची फुलंही महादेवांना अर्पण करू शकता. महादेवांना नैवेद्य म्हणून फळे अर्पण करावीत. यामध्ये खास करून कवठ आणि बेलफळ असावं. याचबरोबर केळीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. यानंतर धूपदिवा लावावा आणि धूपदिवा लावल्याच्या नंतर नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यामध्ये फळे, सुपारी आणि दक्षिणा अर्पण करावी. यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा. अशा प्रकारे तुम्ही घरीच शिवपूजा करू शकता. तर भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात शेवटी महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. ओम नमः शिवाय. धन्यवाद.